Welcome students. Today we are going to see the chemical properties of halogen derivatives. Okay. When I say chemical properties, that means we are going to see certain reactions of these halogen derivatives. Okay. In the 11th standard, you have seen the different types of chemical reactions. Okay. You have seen chemical reactions, they occur in different varieties. The first is substitution reaction. Okay, when I say substitution reaction म्हणजे काय, तर ज्या वेळेला एखादी रिएक्शन होते आणि त्या रिएक्शन मधला एखादा पार्ट जो आहे तो पार्ट बाजूला जातो आणि त्या ठिकाणी दुसरा पार्ट येतो, दॅट इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन रिएक्शन. ज्या वेळेला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या प्रिपरेशन मेथड्स घेतल्या, त्यामध्ये पहिलीच प्रिपरेशन मेथड जी होती, त्या प्रिपरेशन मेथड मध्ये आपण काय केलं होतं, तर अल्केन पासून अल्काइल हॅलाइड्स तयार केले होते. ओके, आणि मग ते तयार करत असताना अल्केन मधला हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन बाजूला केला आणि त्या ठिकाणी हॅलोजन आणला. म्हणजे आपण असं म्हणू की हायड्रोजन इज सबस्टिट्यूटेड और रिप्लेस्ड बाय हॅलोजन ॲटम अँड दॅट वॉज सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यानंतर आपण अल्कोहोल्स पासून ज्या वेळेला अल्काइल हॅलाइड्स तयार केले, त्यावेळेला देखील अल्कोहोल मधला जो OH ग्रुप जो आहे तो आपण बाजूला काढला आणि त्या ठिकाणी हॅलोजन आयटम आणला, अँड दॅट इज नथिंग बट सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो वन टाइप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे दॅट इज इलिमिनेशन रिएक्शन. इलिमिनेशन रिएक्शन हे आपण 11वी मध्ये स्टडी केलेले आहे. इलिमिनेशन रिएक्शन. आता इलिमिनेशन रिएक्शन म्हणजे काय, टू इलिमिनेट मीन्स टू रिमूव्ह, म्हणजे काढून टाकणे. जर समजा एखादं कंपाऊंड आपण घेतलं आणि त्या कंपाऊंड मधून एखादा पार्ट जर समजा आपण इलिमिनेट केला किंवा काढून टाकला, तर त्याला म्हणायचं इलिमिनेशन रिएक्शन. मग ज्या वेळेला तुम्ही एखादा पार्ट काढून टाकता, त्यावेळेला त्या कंपाऊंड मध्ये जो सॅच्युरेशन पार्ट जो असतो, म्हणजे सिंगल बॉन्ड जिथे असतात त्याचं कन्वर्जन अनसॅच्युरेटेड पार्ट मध्ये म्हणजे डबल बॉन्ड मध्ये होतं. म्हणजे इन द इलिमिनेशन रिएक्शन समथिंग इज इलिमिनेटेड और समथिंग इज रिमूव्ड फ्रॉम द पर्टिक्युलर कंपाऊंड and the saturated part is converted into unsaturated part. म्हणजे थोडक्यात काय, जर समजा तुम्ही हे घेतलं CH3 आणि CH3 म्हणजे इथेन घेतला आणि इथेन पासून आपण CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथीन तयार केलं. ओके, आता या रिएक्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथेन मध्ये C2H6 हा फॉर्म्युला आहे आणि इथीन मध्ये C2H4 हा फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्ही इथेन मधून 2 हायड्रोजन्स काढून टाकलेले. ओके, सो वी हॅव इलिमिनेटेड 2 हायड्रोजन ॲटम्स. मग तिथं काही प्रोसेस आपण वापरू आणि मग ह्या इथेनचं रूपांतर इथीन मध्ये करू, त्यावेळेला हायड्रोजन आपण बाजूला काढले, अँड दॅट इज इलिमिनेशन रिएक्शन. ओके, टू इलिमिनेट मीन्स टू रिमूव्ह किंवा काढून टाकणे. आता ह्या रिएक्शन मध्ये तुम्ही बघितलं तर इथेन मध्ये तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसत आहेत आणि इथीन मध्ये आपला डबल बॉन्ड दिसतोय. म्हणजे सिंगल बॉन्ड म्हणजे सॅच्युरेटेड पार्ट आणि डबल बॉन्ड म्हणजे अनसॅच्युरेटेड पार्ट. सो व्हेन इलिमिनेशन रिएक्शन टेक प्लेस, द सॅच्युरेटेड पार्ट इज कन्वर्टेड इनटू अनसॅच्युरेटेड पार्ट, दॅट इज कॉल्ड एज इलिमिनेशन रिएक्शन. ओके, त्याच्यानंतर तिसरा प्रकार रिएक्शनचा जो आहे दॅट इज ॲडिशन रिएक्शन. ॲडिशन रिएक्शन. आता ॲडिशन रिएक्शन मध्ये काय होतं की समथिंग इज ॲडेड इनटू दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड. मग जर समजा एखाद्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड असेल म्हणजे अल्किन असेल आणि त्या अल्किनचं रूपांतर आपल्याला सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये करायचं आहे म्हणजे अल्केन मध्ये करायचं आहे, तर दॅट इज नथिंग बट ॲडिशन रिएक्शन. ओके, म्हणजे ॲडिशन आपल्याला करत असताना काहीतरी ऍड करायचं आणि डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये म्हणजे अनसॅच्युरेशन पार्टचं कन्वर्जन सॅच्युरेटेड पार्ट मध्ये जे आहे ते आपलं करायचं. म्हणजे मी मगाशी जी रिएक्शन लिहिली होती ती जर मी उलटी लिहिली, म्हणजे समजा CH2 डबल बॉन्ड CH2 याचं कन्वर्जन मी जर समजा CH3 आणि CH3 मध्ये केलं, म्हणजे मला ॲडिशन कोणाची करायला लागली, तर हायड्रोजनची करायला लागली, अँड दॅट इज नथिंग बट ॲडिशन टाइप ऑफ रिएक्शन. ओके, आणि चौथा प्रकार जो आहे दॅट इज कंडेन्सेशन रिएक्शन. कंडेन्सेशन. आता कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये काय होतं, तर
दोन मॉलिक्युल्स आपण जर समजा घेतले आणि ते एकमेकांमध्ये जर समजा जॉईंट केले तर त्याला म्हणायचं कंडेन्सेशन रिॲक्शन. ओके, म्हणजे कंडेन्स मीन्स टू ब्रिंग these molecules together and that is called as condensation reaction. त्यात आणखी बरेचसे प्रकार आहेत, परंतु आपल्याला ज्या वेळेला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे केमिकल प्रॉपर्टी स्टडी करतो त्यावेळेला आपल्याला या 4 प्रकारच्या रिॲक्शन जे आहेत हे आपल्याला बघायला लागणार आहेत आणि या चारही प्रकारच्या रिॲक्शन्स ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स किंवा अल्काइल हॅलाइड्स चारही प्रकारच्या रिॲक्शन दाखवतात. सबस्टिट्यूशन रिॲक्शन, elimination reaction, then addition reaction, and then the last is condensation reaction. So we are going to see all these 4 types of reactions. Okay, now we'll see the first type of these chemical properties of halogen derivatives, and that is substitution reactions. Okay, substitution reactions. Now under substitution reaction, the first chemical property is alkaline hydrolysis. Okay, alkaline hydrolysis. You have come across the word hydrolysis. Hydrolysis is nothing but action of water. In chemistry, it is very simple. Hydrolysis is action of water. Okay. आता हे मी एक जनरल बोललो, हायड्रोलिसिस इज ऍक्शन ऑफ वॉटर. आता प्रत्येक वेळेला पाण्याची ऍक्शन म्हणजे हायड्रोलिसिस असं होत नाही, कारण केमिस्ट्रीमध्ये जर आपण विचार केला तर हायड्रोलिसिस इज अ जनरल टर्म. मग तुम्ही तिथं हायड्रोलिसिसला ऍक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड, से फॉर एक्झाम्पल डायल्यूट HCl, डायल्यूट H2SO4, मग एखादं जर समजा जर डायल्यूट ऍसिडची ऍक्शन जर होत असेल तर त्याला देखील हायड्रोलिसिस म्हणतात, त्याला म्हणतात ऍसिड हायड्रोलिसिस. ओके, हायड्रोलिसिस म्हणजे अल्कलाइन हायड्रोलिसिस. अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे काय, ऍक्शन ऑफ ॲक्वियस अल्कली. मग समजा तुम्ही NaOH घेतलं किंवा KOH घेतलं आणि जर समजा एखाद्या कंपाऊंडवर ते जर रिॲक्ट केलं तर दॅट इज कॉल्ड एज अल्कलाइन हायड्रोलिसिस. मग अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे काय, ऍक्शन ऑफ डायल्यूट अल्कली. ओके, आता दोन्ही ठिकाणी डायल्यूट ऍसिड किंवा डायल्यूट अल्कली जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला पाणी हे असणारच आहे. म्हणजे जनरल रिएक्शन जेव्हा आपण म्हणतो हायड्रोलिसिस इज ऍक्शन ऑफ वॉटर, मग त्याच्यामध्ये पाणी आहे. मग जर समजा ऍसिडची रिएक्शन घेतली तर ऍसिड हायड्रोलिसिस म्हणणार, म्हणजे त्यामध्ये देखील पाणी असणार आहे. अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हटलं तर त्याच्यामध्ये देखील आपण डायल्यूट अल्कली घेतो, म्हणजे त्यामध्ये देखील पाणी असणार आहे. म्हणजे जनरल जेव्हा तुम्ही हायड्रोलिसिस म्हणता तेव्हा पाणी हे त्यामध्ये असणारच आहे. मग जर ऍसिडमध्ये जर तुम्ही हायड्रोलिसिस केलं तर ऍसिड हायड्रोलिसिस म्हणा, अल्कलीमध्ये हायड्रोलिसिस केलं तर अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणा. ओके, आता आपण अल्काइल हायड्रोलिसचे केमिकल प्रॉपर्टीज घेत असताना आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस आपण घेणार आहे. सो द फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी इज अल्कलाइन हायड्रोलिसिस. Alkaline hydrolysis, and under this we are going to see action of aqueous alkali, that is action of aqueous KOH or action of aqueous NaOH. ठीक आहे, आपण ज्या वेळेला अल्काइल हालाइड घेतो आणि ते जर समजा आपण अल्कली बरोबर ट्रीट केलं, मग ते NaOH असेल किंवा KOH असेल तर काय होणार आहे. आपण जनरल रिॲक्शन बघू. आपण अल्काइल हालाइड घेतलं, दॅट इज RX, आणि हे अल्काइल हालाइड जर समजा आपण अल्कली बरोबर ट्रीट केलं म्हणजे NaOH किंवा KOH, ॲक्वियस, द वर्ड ॲक्वियस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि हे बॉईल केलं. ओके, सो वेन अल्काइल हालाइड इज टेकन अँड दिस अल्काइल हालाइड इज बॉइल्ड विथ ॲक्वियस अल्कली, दॅट इज NaOH और KOH. मी इथं KOH घेतलेलं आहे. आता इथं काय होतं तर दिस हॅलोजन, दिस इज रिप्लेस बाय OH, म्हणजे हा X बाजूला काढायचा आणि त्या ठिकाणी OH आणायचा, म्हणजे तुम्हाला मिळेल ROH प्लस KX. ओके, ROH प्लस KX. So you get alcohols. Now in this particular reaction you have seen that we have replaced the halogen atom by OH group, and that is substitution reaction, and here there is action of aqueous alkali, therefore this is अल्कलाइन हायड्रोलिसिस. ओके, आता आपण असं करूया की स्पेसिफिक रिएक्शन बघूया. आणि स्पेसिफिक रिएक्शन मध्ये मी काय करतोय तर मी एखादा अल्काइल हायलाइड घेतो. से फॉर एक्झाम्पल इफ आय टेक दिस CH3 CH2Br, I have taken ethyl bromide, and when this ethyl bromide is taken and this ethyl bromide
is treated with KOH, that is aqueous KOH. Don't forget to write the word aqueous, because if you don't write the word aqueous, म्हणजे तुम्ही KOH जे आहे ते पाण्यात तयार केलेलं नाही असा त्याचा अर्थ होईल. आपण पाण्यात तयार केले म्हणून आपण aqueous शब्द जो आहे तो शब्द वापरतोय. जर नुसतं aqueous लिहिलं तर ते जे KOH जे आहे ते पाण्यात तयार केलेलं आहे का अल्कोहोल मध्ये तयार केलेलं आहे का KOH सॉलिड फॉर्म मध्ये पावडर फॉर्म मध्ये घेतलेलं आहे हे आपल्याला कळणार नाही. ओके, आणि म्हणून aqueous हा शब्द जो आहे हा इथं अत्यंत महत्त्वाचा आहे. So when ethyl bromide reacts with aqueous solution of KOH, or it is boiled with aqueous KOH, what happens? This Br is replaced by OH. Br बाजूला काढायचं त्या ठिकाणी OH आणायचा, म्हणजे तुम्हाला मिळेल CH3 CH2OH plus KBr. Okay, CH3 CH2OH. This is ethyl alcohol. Ethyl alcohol. म्हणजे जर समजा मी असं म्हटलं की ज्या वेळेला आपण अल्काइल हॅलाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस करतो त्यावेळेला आपल्याला हॅलोजन ॲटम हा OH ग्रुपने रिप्लेस होतो आणि आपला अल्कोहोल जे ते अल्कोहोल्स मिळतात. याचा अर्थ मी नेहमी म्हणत असतो की ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज इंटर रिलेटेड केमिस्ट्री. ओके, म्हणजे एकाचा रेफरन्स दुसऱ्यामध्ये येतोय. आता मी इथं म्हणेन की दिस रिएक्शन इज अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्काइल हॅलाइड. ओके, पण तुम्ही कदाचित म्हणाल नाही नाही सर इथं अल्कोहोल तयार होते, याचा अर्थ दिस इज द मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. बरोबर आहे, म्हणजे ज्यावेळेला अल्कोहोल हा टॉपिक आपण स्टडी करू त्यावेळेला अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथडमध्ये आपण ही रिएक्शन आपण घेणारच आहे. म्हणजे बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड वी गेट अल्कोहोल्स. सो दिस विल बी द मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स ऑल्सो. ओके, आता मी इथं इथाइल ब्रोमाइड घेतलं आणि त्याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं, मला मिळालं इथाइल अल्कोहोल. ओके, मी जर समजा हे घेतलं CH3 CHBr and CH3 isopropyl bromide. आयसोप्रोपाइल ब्रोमाइड हे जर मी घेतलं आणि याचं जर मी समजा अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं म्हणजे ऍक्शन ऑफ aqueous KOH. Don't forget to write the word aqueous and heating sign. Okay, again you will know that this Br will be replaced by OH. म्हणजे हा K आणि हा Br, KBr निघून जाईल आणि OH जो आहे तो OH इथे येणार आहे. So I will get CH3 CHOH and then CH3 plus KBr. Okay, you get isopropyl alcohol. Isopropyl alcohol will be the product. Okay, मी पहिले एक्झाम्पल घेतलं की जिथं मी प्रायमरी अल्काइल हॅलाइड घेतलं मला मिळालं प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे, मी सेकंडरी अल्काइल हॅलाइड घेतलं, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड इज द सेकंडरी अल्काइल हॅलाइड. मी सेकंडरी अल्काइल हॅलाइड घेतलं, मला सेकंडरी अल्कोहोल मिळालं. ओके, आणि आता मी असं करतो, आय विल टेक दिस एक्झाम्पल CH3 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 and Br, tertiary butyl bromide. आणि याचं मी जर समजा अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं ऍक्शन ऑफ aqueous KOH. आता पहिल्या दोन रिएक्शन मध्ये आपल्याला कळलेलं आहे की आपण काय केलेलं आहे, तर halogen atom is replaced by OH group. The same thing will happen, the halogen atom will be replaced by OH group. म्हणजे हा K आणि हा Br, KBr निघून जाईल आणि त्या ठिकाणी OH येणार आहे. So you will get CH3 CH3 and OH plus KBr, tertiary butyl alcohol. Okay, you will get tertiary butyl alcohol as the product. So we can prepare primary alcohols, we can prepare secondary alcohols, we can prepare tertiary alcohols. So if you take primary alkyl halide, you get primary alcohol. If you take secondary alkyl halide, you will get secondary alcohol, and if you take tertiary alkyl halide, you get tertiary alcohol. So this way we can prepare all the three types of alcohols by starting with this
alkyl halides, or you may say when alkyl halides undergo the substitution reaction, that is action of aqueous alkali, that is alkaline hydrolysis, you get alcohols as the product. ओके. आता इथं मी काय केलं तर प्रत्येक रिएक्शन मध्ये मी हॅलोजन ॲटम हा Br हा हॅलोजन ॲटम घेतलेला आहे आणि रिएक्शन जी ती रिएक्शन मी केलेली आहे. ओके. आपल्याला माहिती आहे की अल्काइल हॅलाइड ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तो अल्काइल हॅलाइड मध्ये हॅलोजन ॲटम Cl असू शकेल किंवा Br असू शकेल किंवा I असू शकेल. ठीक आहे. ह्या तीन पैकी कोणताही हॅलोजन ॲटम जो आहे तो हॅलोजन ॲटम असेल आणि तो आपण बाजूला काढून त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप आपण आणू शकतो. ठीक आहे. आता इथं जर समजा आपण विचार केला, मी इथं फक्त एक स्पेसिफिक Br घेतला आणि रिएक्शन जे ती रिएक्शन दाखवली. मी जर समजा Cl घेतला असता म्हणजे इथाइल क्लोराईड घेतला असता, इथं Br च्या ऐवजी मी Cl घेतला असता, इथाइल क्लोराईड, फक्त बाय प्रोडक्ट मध्ये KCl आलं असतं. ठीक आहे. इथं मी आयसोप्रोपाइल क्लोराईड घेतला असतं तर बाय प्रोडक्ट मध्ये इथे KCl असतं. आणि इथे मी जर समजा टर्शरी ब्युटाइल क्लोराईड घेतलं असतं तर बाय प्रोडक्ट मध्ये KCl असतं. सिमिलरली मी जर समजा इथं आयोडीन घेतला असता, इथाइल आयोडाइड, तर बाय प्रोडक्ट Ki झाला असता. आयसोप्रोपाइल आयोडाइड बाय प्रोडक्ट Ki झाला असता. टर्शरी ब्युटाइल आयोडाइड बाय प्रोडक्ट Ki झाला असता. म्हणजे कोणताही हॅलोजन मी घेतला, मग तो क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, दॅट विल बी रिप्लेस बाय OH ग्रुप. ठीक आहे. आता इथं जर समजा आपण विचार केला, या रिएक्शन जर विचार केला तर तुम्हाला असं दिसतंय की कार्बन आणि हॅलोजन यांच्यातला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होतोय. ओके. कार्बन आणि हॅलोजन यांच्यातला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होतो, म्हणजे द ओल्डर बॉन्ड्स आर ब्रोकन अँड कार्बन आणि OH यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो, म्हणजे न्यू बॉन्ड इज फॉर्म. ओके. म्हणजे या रिएक्शन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, द ब्रेकिंग ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड. ओके. अँड फॉर्मेशन ऑफ कार्बन OH बॉन्ड. आता कार्बन हॅलोजन बॉन्ड ब्रेक होत असताना तो जेवढा वीक तेवढा तो लवकर ब्रेक होणार. ठीक आहे. आणि तो जेवढा स्ट्रॉंग तेवढा तो कमी ब्रेक होणार. ओके. आणि मग अल्काइल हॅलाइड मध्ये जर आपण बघितलं तर कार्बन आयोडीन बॉन्ड जो आहे तो वीक बॉन्ड आहे, त्यामुळे तो सहजासहजी ब्रेक होतो. नंतर कार्बन ब्रोमीन बॉन्ड आणि नंतर कार्बन क्लोरीन बॉन्ड. म्हणजे जर रिॲक्टिव्हिटीचा जर समजा आपण विचार केला तर आयोडाइड्स मध्ये CI बॉन्ड जो आहे तो लवकर ब्रेक होईल, म्हणजे रिॲक्शन फास्ट होईल. म्हणजे आयोडाइड जे आहेत तर त्यांचं रूपांतर अल्कोहोलमध्ये लवकर होईल. नंतर ब्रोमाइड्स आणि नंतर क्लोराइड्स. म्हणजे रिॲक्टिव्हिटी सिक्वेन्स जर आपण बघितली तर तुम्ही असं म्हणू शकता की आयोडाइड is more reactive than bromide is more reactive than chloride. Okay, so this will be the reactivity sequence. Alkyl iodides are more reactive than bromides and then the chlorides. मग समजा असं विचारलं की which of the following alkyl halide undergo the action of aqueous KOH or alkaline hydrolysis faster, आणि ऑप्शन दिले इथाइल क्लोराइड, इथाइल ब्रोमाइड, इथाइल आयोडाइड and all of these. Option will be ethyl iodide. So ethyl iodide will react faster than the ethyl bromide and then the ethyl chloride. Okay. अशा पद्धतीने हे जे आहे हे हॅलोजन ॲटम हा आपण OH ग्रुपनं रिप्लेस करू शकतो, की ज्याला आपण म्हटलेलं आहे ऍक्शन ऑफ ॲक्वियस अल्कली और अल्कलाइन हायड्रोलिसिस. ओके. आता आणखी एक पार्ट ह्याच्यामध्ये बघूया. जर समजा एखाद्या अननोन कंपाऊंड दिलेला आहे आणि त्या अननोन कंपाऊंड मध्ये जर समजा आपल्याला जर सांगितलं की बाबा हे अननोन कंपाऊंड आहे आणि हे तुम्हाला ओळखायचंय की हे कंपाऊंड कोणतं आहे. ओके. याच्यामध्ये कोणता ग्रुप आहे असं जर समजा आपल्याला जर विचारलं तर मग आपण काय करू शकतो, तर ही अल्कलाइन हायड्रोलिसिस ही रिएक्शन जे ही रिएक्शन आपण वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द प्रेझेन्स ऑफ दिस हॅलोजन ॲटम इन अ पर्टिक्युलर कंपाऊंड, कंपाऊंड मध्ये हॅलोजन ॲटम आहे किंवा नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर पुन्हा मी एक्झाम्पल रिएक्शन घेतो RX प्लस. आता यामध्ये मी काय करतो तर KOH किंवा NaOH च्या ऐवजी मी फक्त OH मायनस म्हणतो. ठीक आहे. म्हणजे मला मिळेल ROH आणि X मायनस. ठीक आहे. अशा पद्धतीचे रिएक्शन जे आहे ते रिएक्शन आपल्याला बघायला मिळेल. ओके.
आता जर समजा आपण अननोन कंपाऊंड आहे, आपल्याला माहिती नाही की कोणता कंपाऊंड आहे, काय दिलेलं आहे, फक्त असं विचारलं की टेल वेदर दिस पर्टिक्युलर कंपाऊंड हॅज हॅलोजन आयटम इन इट. ओके, त्यामध्ये हॅलोजन आयटम आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही अल्कलाइन हायड्रोलिसिस करू शकता. पण अल्कलाइन हायड्रोलिसिस केल्यानंतर इथाइल ब्रोमाइड इज अ लिक्विड, KOH पाण्यात तयार केले म्हणजे लिक्विडच आहे, इथाइल अल्कोहोल इज अ लिक्विड आणि KBr पाण्यात डिझॉल्व्ह होतं त्यामुळे तेही लिक्विड. म्हणजे यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड वेदर दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड इज हॅलोजन ऑर नॉट. म्हणजे त्याच्यामध्ये हॅलोजन आहे किंवा नाही हे तुम्हाला कळू शकणार नाही, कारण इथेही सगळं लिक्विड असणार आहे, इकडेही सगळं लिक्विड असणार आहे. ओके, आणि मग इथं विचार केला आयसोप्रोपेल ब्रोमाइड लिक्विड आहे, KOH पाण्यात तयार केलेले लिक्विड आहे, हे लिक्विड आहे, हे लिक्विड आहे, म्हणजे सोल्युशन आहे. ओके, टर्शरच्या अवस्थेमध्ये पण तेच होतंय, लिक्विड आहे, पाण्यात तयार केलेले लिक्विड आहे, हे लिक्विड आहे, हे सोल्युशन आहे म्हणजे पाण्यात तयार केलेलं आहे त्यामुळे तेही लिक्विड आहे. मग अशा वेळेला जर आपल्याला एखादा अननोन कंपाऊंड की ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर काय केलं जातं, तर ही रिॲक्शन केल्यानंतर म्हणजे अल्कलाइन हायड्रोलिसिस केल्यानंतर मग काय केलं जातं, तर थोडंसं नायट्रिक ॲसिड त्यामध्ये टाकलं जातं. ओके, म्हणजे ह्या जो प्रॉडक्ट जे आपल्याला मिळाले त्या प्रॉडक्टमध्ये नायट्रिक ॲसिड थोडंसं टाकलेलं जातं म्हणजे ॲसिडिफाय करायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये AgNO3 टाकायचं. AgNO3 सिल्वर नायट्रेट सोल्युशन त्यामध्ये टाकायचं. सो व्हेन यू ऍड सिल्वर नायट्रेट सोल्युशन, ओके, व्हॉट हॅपन्स, द हालाइड पार्ट म्हणजे KCl KBr वगैरे जे आपल्याला मिळाले, ओके, म्हणजे X मायनस हे जो आहे तो AgNO3 वर रिॲक्ट होतो आणि AgX आपल्याला मिळतो. ओके, अँड AgX हा प्रेसिपिटेट आहे. दिस इज अ प्रेसिपिटेट. ओके, सो यू गेट प्रेसिपिटेट. म्हणजे when you carry out alkaline hydrolysis, okay, the product which is obtained is treated with dilute nitric acid and then a little quantity of silver nitrate is added. Okay, you get a precipitate. मग आता इथं ह्या रिॲक्शन मध्ये समजा तुम्ही बघितलं, इथाइल ब्रोमाइड घेतलंय त्यात KOH टाकलं, तुम्हाला इथाइल अल्कोहोल मिळालं आणि KBr मिळालं. ठीक आहे, आता यामध्ये थोडंसं नायट्रिक ऍसिड टाका त्या प्रॉडक्ट मध्ये आणि मग नंतर त्यामध्ये AgNO3 सिल्वर नायट्रेट टाका. आता सिल्वर नायट्रेट टाकलं की Ag आणि Br रिॲक्ट होतील आणि AgBr चं PBT मिळेल. ओके, सिमिलरली इथं देखील तीच प्रोसेस केली, AgBr चं PBT मिळेल, इथं देखील तीच प्रोसेस केली, AgBr चं प्रेसिपिटेट मिळेल, म्हणजे यू विल गेट अ प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर ब्रोमाइड. अँड व्हेन यू गेट द प्रेसिपिटेट यू विल से दॅट दिस पर्टिक्युलर कंपाऊंड हॅज द हॅलोजन आयटम इन इट. ओके, तुम्हाला आठवत असेल 11वी मध्ये जेव्हा तुम्ही क्वालिटेटिव्ह अनालिसिस केलं आणि तुम्हाला डिटेक्शन ऑफ हॅलोजन जर करायचं असेल तर टेस्ट होती OS प्लस AgNO3 व्हाईट PPT इनसोल्युबल इन डायल्यूट HNO3. ओके, म्हणजे OS घेतलं आणि त्याच्यामध्ये जर हॅलोजन आयटम जर असेल आणि तो AgNO3 वर ट्रीट केला तर यू गेट अ व्हाईट PPT. ओके, प्रेसिपिटेट तुम्हाला मिळतो आणि तो प्रेसिपिटेट HNO3 मध्ये हा इनसोल्युबल असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर HNO3 टाकल्यानंतर आपण मीडियम ऍसिडिक करतो आणि मग नंतर जर PPT आपल्याला जर मिळत असेल तर तो PPT जो आहे तो कोणाचा असतो, तर AgX किंवा AgCl AgBr किंवा AgI. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या अननोन कंपाऊंड मध्ये हॅलोजन आयटम आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही ही रिॲक्शन जी ती वापरू शकता आणि पुढे त्यामध्ये AgNO3 जे आहे ते AgNO3 टाकू शकता. ओके, आता दुसरी गोष्ट यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काय, तर इथं प्रायमरी अल्काइल हॅलाइड घेतलं, इथं सेकंडरी अल्काइल हॅलाइड घेतलं, इथं टर्शरी अल्काइल हॅलाइड घेतले. ओके, आणि मग त्याच्यामध्ये आपण KOH जे ते KOH आपण टाकलेलं आहे म्हणजे अल्कलाइन हायड्रोलिसिस आपण केलेलं आहे. ओके, आता हे करत असताना यामध्ये रिॲक्टिव्हिटी सिक्वेन्स कसा असेल, तर रिॲक्टिव्हिटी सिक्वेन्स असा असतो, टर्शरी अल्काइल हॅलाइड्स अंडरगो अल्कलाइन हायड्रोलिसिस faster than secondary and then the primary. म्हणजे reactivity sequence will be like this. Tertiary is more reactive than secondary is more reactive than primary.
म्हणजे अल्कलाईन हायड्रॉलिसिस होत असताना टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं अल्कलाईन हायड्रॉलिसिस फास्ट होतं, मग सेकंडरी आणि मग प्रायमरी. ओके, साहजिक आहे. सी आणि बी आर बॉन्ड जो आहे याच्यामध्ये हा वीक असणार आहे, यामध्ये थोडासा स्ट्रॉंग, यामध्ये थोडासा स्ट्रॉंग असणार आहे. का तर सी आणि बी आर मध्ये जर समजा आपण विचार केला तर तुम्हाला असं दिसेल इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इथं 3 आहे. ओके, आणि मग ते इलेक्ट्रॉन जे ते इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बनला देतील आणि त्यामुळे सी बी आर बॉन्ड जो आहे हा कार्बन यांना इलेक्ट्रॉन सहज देऊ शकतो आणि बी आर मायनस म्हणून तो बाजूला शकतो. ओके, इथं जर बघितलं तर सी आणि बी आर इथं आहे आणि या कार्बनवर 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. ओके, मग हे दोघेही इलेक्ट्रॉन ह्या कार्बनला देतील, त्यामुळं हा कार्बन बी आरला इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि म्हणून बी आर जो आहे तो बाजूला शकतो. आणि इथं जर विचार केला तर या कार्बन आणि बी आर मध्ये एकच हा मिथाइल ग्रुप आहे की जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. ओके, त्यामुळे सी आणि बी आर यातला सी जो आहे तो बी आरला सहजासहजी इलेक्ट्रॉन्स देणार नाही आणि त्यामुळे सी बी आर बॉन्ड हा सहजासहजी ब्रेक होणार नाही. ठीक आहे, त्यामुळं हा जो आहे तो हा स्ट्रॉंगर बॉन्ड असणार आहे, हा थोडासा वीकर बॉन्ड असणार आहे आणि हा सगळ्यात जास्त वीकर असणार आहे आणि त्यामुळं हा लवकर तुटेल, ह्याला जरा वेळ लागेल, ह्याला आणखी वेळ लागेल आणि म्हणून टर्शरी is more reactive than secondary and which is more reactive than primary. Okay, this is about alkaline hydrolysis of these alkyl halides. Okay, this alkaline hydrolysis can also be carried out by using moist silver oxide. Okay, there is action of moist Ag2O silver oxide. Okay, आता इथं काय होतं त्याचा विचार करूया आपण. When I say moist silver oxide, ज्यावेळेला मी moist silver oxide म्हणतो, मॉइस्ट म्हणजे ओलसर, सिल्वर ऑक्साईड घ्यायचे पावडर आणि त्यामध्ये थोडंसं पाणी जे ते पाणी टाकायचं. सो वेन यू टेक सिल्वर ऑक्साईड दॅट इज Ag2O and when you add a little quantity of water into it, H and OH, you get AgOH silver hydroxide. ओके, आणि मग त्याच्यामध्ये Ag2O प्लस मी ट्वाइस H2O म्हणतो, यू गेट ट्वाइस AgOH. ठीक आहे, सिल्वर हायड्रॉक्साईड तयार होईल. म्हणजे मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड इज नथिंग बट सिल्वर हायड्रॉक्साईड. ओके, आणि मग आता जर समजा आपण अल्काइल हायड्रेट घेतलं आणि Ag2O त्यामध्ये टाकलं मॉइस्ट. आता Ag2O म्हणजेच काय तर AgOH. ठीक आहे, हे AgOH जे आहे ते आपण इथं लिहू. आता इथं पुन्हा काय होईल तर Ag आणि X बाजूला जातील आणि OH इथे येईल, म्हणजे यू विल गेट ROH प्लस AgX. Okay, you will get alcohol as the product. Similarly, ethyl bromide plus Ag2O moist, that is AgOH, you will get ethyl alcohol CH3 CH2OH plus AgBr. ठीक आहे, तसं इथं आपल्याला प्रॉडक्ट मिळेल CH3 CHOH and CH3. तसंच तुम्हाला इथं प्रॉडक्ट मिळेल CH3 C CH3 CH3 and OH. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही ज्या वेळेला KOH च्या ऐवजी मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड वापरता त्यावेळेला KOH च्या ऐवजी AgOH होतं. म्हणजे तिथं K आहे, इथं Ag आहे, त्यामुळे तिथं K आणि हॅलोजन रिमूव्ह होतोय, इथं Ag आणि हॅलोजन जो आहे तो हॅलोजन रिमूव्ह होतो. म्हणजे यू कॅन कॅरी आउट द alkaline hydrolysis of this alkyl halide and you get alcohol. Similarly, you can get alcohol by using moist silver oxide, which is nothing but silver hydroxide. So this was the first chemical property where alkyl halide is converted into alcohol. Okay, in the next lecture we are going to see the remaining reactions, that is action of sodium or potassium alkoxide, action of
ड्राय सिल्वर ऑक्साईड एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा.